Hello students, welcome in this session of Organisms and Population, lecture number 7. In this lecture, we will discuss one of the interaction, that is predation, and also we discuss another interaction, that is commensalism. So first we discuss about the predation. The predation, which is nothing but the whenever we consider, that is the predator and the prey, at that time the in our mind, that is the two animals, that is tiger and deer, means predator and prey. Then also we consider that whenever the herbivores which are eating the or they feeding on the plants, at that time these herbivores which are not considered as a predator, because these animals which are feeding or which are grazing on the plants, they are included in a separate group which is nothing but the herbivores. As well as we also observed that the sparrow which is feeding or eating small insects, or the sparrow which are eating the grains, at that time the sparrow which is not considered as a predator. But this is also one of the example of the predation, means in that predation one animal or the one species which is eaten by the other animal, other species असणार आहे. म्हणजे ही एक इंटरॅक्शन आहे की ज्या इंटरॅक्शन मध्ये दोन वेगवेगळ्या स्पेसीज असतील की ज्या स्पेसीज मध्ये एक हा प्रिडेटर असणार आहे आणि दुसरा प्रे असणार. म्हणजेच काय असेल, भक्षण करणारा जो प्रे जो असणार आहे, दिस इज त्याला आपण भक्ष म्हणतो. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला प्रिडेटर ऑर्गॅनिझम काय करणार आहे, ईट करणार आहे, कारण ते त्याचं काय आहे, फूड आहे. आणि त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे त्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणतो, दॅट इज द प्रिडेशन, इन विच वन ऑर्गॅनिझम इज किल्ड ऑर इटन बाय द अदर ऑर्गॅनिझम. देन दिस predators keep the prey population under the control. Without them, the prey species would reach high population densities and cause ecosystem instability. In the ecosystem, in the environment, different ecosystems are present, and in that ecosystem, different food chain, food webs are present. When we consider any food chain, in that food chain, we observe that one organism which is eaten by the other. एका ऑर्गॅनिझमला खाणारा दुसरा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यावरती परत डिपेंड असलेला त्याचा प्रिडेटर हा वेगळा आहे. म्हणजे ही एक अन्न साखळी की ज्याच्यामध्ये काय असेल, जर आपण बघितलं प्रोड्युसर्स आहेत, प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स असतील, त्या प्लांट्सला खाणारे परत काय हार्बिव्हरस आहेत, हार्बिव्हरस वरती डिपेंड असलेले कार्निव्हरस असतील. म्हणजे इथं काय असणार आहे, तर जो the organisms which are the killed by the other organism or eat by the other organism, this organism which is nothing but the prey, त्याला आपण prey म्हणतो, आणि जो खाणार आहे त्याला predator म्हणतो. अशा वेळी हा जो predator असेल, this predator keep the prey population under the control. कारण सपोज जर काय असेल, जर ह्या प्रिडेटरची संख्या कमी झाली तर प्रे पॉप्युलेशनची संख्या इन्क्रीज होऊ शकते. त्यामुळे प्रिडेटर हा काय करणार आहे, predator keep the prey population under control. Without them, the prey species would reach high population. जर प्रिडेटरच नसतील, प्रिडेटरची संख्या कमी झाली तर प्रे पॉप्युलेशनची काय होणार आहे, द प्रे पॉप्युलेशन डेन्सिटी विच इज हाय, त्यांची लोकसंख्या काय होणार आहे, जास्त होणार आहे, त्यांचा नंबर हा इन्क्रीज होईल, आणि त्यामुळे काय होणार आहे, इट कॉजेस इकोसिस्टम इनस्टॅबिलिटी. त्यामुळे टोटली इकोसिस्टम हे डिस्टर्ब होणार आहे, अनस्टेबल होईल, देयर इज अ इनस्टॅबिलिटी इन द इकोसिस्टम. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, इन absence ऑफ फ्रॉग, the locust increase in density and destroy the large tracts of the agriculture land. म्हणजे जर सपोज फ्रॉगचा नंबर कमी असेल किंवा फ्रॉग अब्सेन्स असतील तर काय होणार आहे, जे काय लॉक्युस्ट असणार आहेत, लॉक्युस्ट इज ऑल्सो वन ऑफ ए शॉर्ट हॉर्न ग्रासहॉपर्स. शॉर्ट हॉर्न ज्याच्यामध्ये शॉर्ट हॉर्न्स आहेत, असे ग्रासहॉपर्स जे असणार आहेत, दीज ग्रासहॉपर्स देअर नंबर विच इज इन्क्रीज इन absence ऑफ द
फ्रॉग, कारण त्याचं जे काही फ्रॉगचं फूड काय आहे, ग्रास हॉपर्स आहेत, दिस लॉक्युस्ट असणार आहेत. आणि जर फ्रॉग तिथं अब्सेंट असतील त्या इकोसिस्टीम मध्ये तर लॉक्युस्टचा नंबर काय होणार, इन्क्रीज होणार. द लॉक्युस्ट इन्क्रीज इन द डेन्सिटी अँड डिस्ट्रॉय. आणि हे जे काही ग्रास हॉपर्स असतील, दिस ग्रास हॉपर्स अटॅक ऑन द ऍग्रिकल्चर फील्ड. ज्या पद्धतीनं त्या ग्रास हॉपरचा नंबर वाढणार आहे, कारण त्याला खाणारे जे काही प्रिडॅटर असतील ते प्रिडॅटर त्या इकोसिस्टीम मध्ये अब्सेंट आहे, त्यामुळे त्याचा नंबर कंट्रोल करण्यासाठी तिथं प्रिडॅटर नाहीये आणि त्यामुळे प्रेचा नंबर इन्क्रीज झाला. अँड दिस प्रे और दिस लॉक्युस्ट which destroy the large tracts of the agriculture land. agriculture लँडचा मोठाच्या मोठा ट्रॅक्ट ते काय करू शकतात, त्याच्यावरती ही धाड पडणार आहे आणि म्हणजे हे जे काही इन्सेक्ट्स आहेत ते अटॅक करणार आहेत अँड दे डिस्ट्रॉय दिस ऍग्रिकल्चर लँड. Then these predators, the predator and prey interaction जे असेल, which play very important role, or these predators which are used as a biological control. biological control म्हणून त्याचा यूज केला जातो. Mostly nowadays instead of using the different insecticide, pesticide, number of biological controls which are used, number of biological control method आपण वापरतो, in which at that time the food chain, food web इकोसिस्टीम जी असणार आहे ती स्टडी केली जाईल आणि तो जो काही इन्सेक्ट असणार आहे त्याचा नेमका प्रिडॅटर काय आहे त्या प्रिडॅटरचा स्टडी केला जातो. अँड then these predators which are used for the biological control and they are adapted in agriculture pest control. agriculture pest control मध्ये त्याचा मोस्टली काय केलं जाणार आहे, this method biological control, this method is adapted in agriculture or adapted as a agriculture pest control म्हणून ती अडॉप्ट केलेली आहे. Predators help in maintaining species diversity in community by reducing the intensity of the competition among the competing prey species. म्हणजेच याच्यामध्ये जर आपण बघितलं, predators help in maintaining the species diversity, जे काही स्पेसीजची डायव्हर्सिटी आहे ती मेंटेन करण्याचं काम पण प्रिडॅटर करतात. म्हणजे कम्युनिटी मधल्या वेगवेगळ्या ज्या स्पेसीज असतील, स्पेसीज डायव्हर्सिटी असेल, दिस स्पेसीज डायव्हर्सिटी maintained by the predators by reducing the intensity of the competition among the competing prey species. या ज्या काही competing prey species आहेत यांच्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन काय केली जाते, दिस कॉम्पिटिशन विच इज रिड्यूस, त्याची इंटेन्सिटी रिड्यूस करण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे, प्रिडॅटर करते. बिकॉज प्रिडॅटर विच कंट्रोल द नंबर ऑफ प्रे, प्रेचा नंबर ते कंट्रोल करणार. As well as these predator, due to presence of these predator, the prey number which can be under control and due to which the ecosystem which is balanced. इकोसिस्टीम ही बॅलन्स मध्ये राहणार आहे फूड चेन मध्ये, म्हणजे जो काही आपण म्हणतो एन्व्हायरमेंट मध्ये, फूड चेन मध्ये जो काही बॅलन्स राहायला पाहिजे तो बॅलन्स मेंटेन केला जाणार आहे. Then when exotic species introduced in a new geographical area, then these exotic species become invasive and spread rapidly due to absence of predator. आपण असंही बघू शकतो की एखादी स्पेसीज आहे, एक्झॉटिक स्पेसीज आहे, म्हणजे जी स्पेसीज त्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये याच्यापूर्वी कधीही नव्हती, अशी स्पेसीज, एखादी स्पेसीज आपण काय केलेली आहे, एक्झॉटिक स्पेसीज विच इज इंट्रोड्यूस इन ए न्यू जिओग्राफिकल एरिया, एखाद्या नवीन जिओग्राफिकल एरियामध्ये ती जर इंट्रोड्यूस केली, then these exotic species become invasive, म्हणजे ती काय होणार आहे, तिचा नंबर हा डॉमिनंटली तिथं काय होईल, इन्क्रीज होणार. अँड विच इज स्प्रेड रॅपिडली ड्यू टू प्रेझेन्स, ड्यू टू अब्सेन्स ऑफ प्रिडेटर, आणि तिचा नंबर हा इन्क्रीज होणार आहे, ती डॉमिनंट होईल त्या न्यू जिओग्राफिकल एरियामध्ये. And this exotic species spread rapidly due to absence of predator. कारण ही जी काही एक्झॉटिक स्पेसीज आहे ती आपण दुसऱ्या न्यू जिओग्राफिकल एरियामध्ये इंट्रोड्यूस केली, की ज्या न्यू जिओग्राफिकल एरियामध्ये तिथं त्याचा प्रिडॅटर, नॅचरल प्रिडॅटर हा तिथं अब्सेंट असणार आहे.
आणि इन absence of this natural predator, this exotic species number which is increased, which become invasive and it spread rapidly ड्यू टू द absence of this predator. आता याचं जर एक्झाम्पल आपण बघायचं म्हटलं, द झेब्रा मुसल्स इन द इंटरटायडल झोन ऑफ द नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिका मध्ये जे इंटरटायडल झोन ऑफ नॉर्थ अमेरिका मध्ये आपण बघू शकतो, दॅट इज द झेब्रा मुसल्स. झेब्रा मुसल्स इन द इंटरटायडल झोन ऑफ नॉर्थ अमेरिका. तिथं त्याचा नंबर हा इन्क्रीज झालाय बिकॉज देअर प्रिडॅटर विच इज अ नॅचरल प्रिडॅटर इज absent in that region. As well as we also consider the other example, that is the prickly pear cactus in Australia. ऑस्ट्रेलियामध्ये जे काही कॅक्टस इंट्रोड्यूस केलेला आहे, दिस इंट्रोड्यूस इन टू द ऑस्ट्रेलिया अँड ऑस्ट्रेलियामध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर आफ्टर सम डेज इट बिकम ए इन्व्हेसिव्ह अँड स्प्रेड इन ए लार्ज एरिया. पूर्ण लार्ज एरियामध्ये ते कॅक्टस काय झालेलं आहे, स्प्रेड झालेलं आहे because their natural predator is absent. But afterwards this cactus growth which is under control due to presence of the moth. त्याचा जो काही predator आहे moth, which is present or due to presence of these introduction of these moth in that region, the cactus growth in that the ऑस्ट्रेलिया मधला हा कॅक्टस जो आहे ते काय केलेला आहे, which is under their growth is under or their spreading is under the control. Then next आपण बघणार आहोत, if the predator over exploits its prey, then prey become extinct and afterwards also predator become extinct due to absence of the food. म्हणजे काय होणार आहे, if the predator over exploits its prey, म्हणजे काय केलेलं आहे, जो काय प्रिडॅटर आहे त्या प्रिडॅटरनी काय केलेलं आहे, अगदी पूर्णपणे जास्त प्रमाणात ह्या प्रे वरती काय केलेले आहे, अटॅक करून हे प्रे जास्त प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, ते फीडिंग पर्पज साठी वापरला, तर त्याचा नंबर काय होणार, रिड्यूस होईल आणि हळूहळू हा त्याचं जे भक्ष असणार आहे ते पूर्णपणे प्रे काय होईल, एक्सटिंक्ट होणार आहे. दिस प्रे स्पेसिस बिकम एक्सटिंक्ट. आणि प्रे स्पेसिस जर एक्सटिंक्ट झाल्यानंतर आफ्टरवर्ड्स ड्यू टू अब्सेन्स ऑफ फूड, म्हणजे जो काही प्रिडॅटर आहे त्या प्रिडॅटरनी काय केलं, सुरुवातीला ओव्हर एक्सप्लॉइट्स इट्स प्रे, जास्तीत जास्त त्याचं प्रे काय केलेलं आहे, यूज केलं, त्याच्यावरती अटॅक केला आणि ते काय केलेलं आहे, विच इज यूज ॲज अ फूड म्हणून ते इट करून टाकलं, त्याच्यावरती अटॅक झाला आणि त्यामुळे या प्रेचा नंबर काय झाला, कमी झाला, हळूहळू तो एक्सटिंक्ट झाला, म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि अशा वेळी नंतर परत काय होणार आहे, हा जो प्रिडॅटर असेल, दिस प्रिडॅटर नंबर इज बिकम एक्सटिंक्ट. काही थोडे दिवसांनी हा प्रिडॅटर पण काय होण्याची शक्यता आहे, तर तो सुद्धा एक्सटिंक्ट होईल. कारण का, या प्रिडॅटरला फूडच अवेलेबल होणार नाही, कारण त्यानं पूर्णपणे प्रेवरती अटॅक केला आणि प्रेवरती त्याचं भक्षच त्यानं संपवून टाकल्यामुळे त्याला फूडच अवेलेबल होणार नाही. त्यामुळं आफ्टरवर्ड्स दिस प्रिडॅटर विच ऑल्सो बिकम एक्सटिंक्ट अँड सो द प्रिडॅटर आर द प्रुडंट. म्हणून नेचर मध्ये जर आपण बघितलं, वी ऑब्झर्व दॅट इन द नेचर द प्रिडॅटर आर प्रुडंट. प्रुडंट आहेत ते, म्हणजे जबाबदारपणे ते काय करणार आहेत, ऑल दीज प्रिडॅटर्स इन द नेचर विच आर प्रुडंट बिकॉज टू सर्वाइव्ह in that nature, in the nature they become prudent, they prudent होणार आहेत. Then the prey species have evolved various defenses to reduce the impact of the predation. जर आपण बघितलं, ह्या ज्या काही प्रे स्पेसिस असणार आहेत, जसं आपण बघतो की प्रिडॅटर हे काय करणार आहेत, प्रेवरती अटॅक करतील. आता त्या प्रिडॅटर पासून प्रेचं प्रोटेक्शन होण्यासाठी प्रे स्पेसिस पण काय करणार आहेत, स्वतःमध्ये काही डिफेन्स मेकॅनिझम स्वतःमध्ये डेव्हलप करतील. दे इव्हॉल्व व्हेरियस डिफेन्सेस टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ दिस प्रिडॅशन. या प्रिडॅशनचा इफेक्ट त्याच्यावरती होऊ नये, त्याचा अटॅक आपल्यावरती होऊ नये किंवा सर्वाइव्ह होण्यासाठी, लाईव्ह राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी
ह्या काय करणार आहेत, हे जे भक्ष असणार आहे, प्रे जे असणार आहे, दिस प्रे स्पेसीज ऑल्सो इव्हॉल्व सम डिफेन्सेस, स्वतःमध्ये संरक्षणासाठी काही त्याच्यामध्ये आपल्याला डिफेन्सेस डेव्हलप झालेले दिसतील, इव्हॉल्व झालेले दिसतील. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, द बेटर कम्फलेज फॉर द कन्सल्टमेंट आपण जर बघितलं, बेटर कॉम्प्लेज फॉर कन्सल्टमेंट म्हणजे काय असणार आहे, तर जास्तीत जास्तपणे काय केलं जातं, अशा पद्धतीने स्वतःमध्ये चेंजेस केले जातील की जे काय असणार आहे ते दिसताना त्या नेचर मधून तो प्रे जो असणार आहे तो पटकन प्रिडॅटर काय करणार नाही, ओळखणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंजेस पाहायला मिळतील. काही इन्सेक्ट्स आहेत, फ्रॉग्स आहेत, ते काय करणार, त्याचा स्किनचा कलर असेल तो काय होईल, चेंज होणार आहे की ज्या प्लांट्स मधून किंवा त्या पाण्यामधून गवतामधून आपल्याला नेमका तो काय दिसणार नाही, इन्सेक्ट, त्याचा प्रिडॅटर त्या इन्सेक्टला पटकन ओळखू शकणार नाही आणि त्यामुळे ते स्वतःभोवती अशा पद्धतीची डेव्हलपमेंट करणार आहेत, due to which their predator cannot detect them easily. For example, some species of the frog and insect, they are the cryptically colored, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कलर्स पाहायला मिळतील, ड्यू टू विच दीज इन्सेक्ट्स अँड फ्रॉग्स विच आर नॉट इझिली आयडेंटिफाय देअर प्रिडॅटर, or they are not attack these predators not attack on their prey due to these changes. Then also the faster speed for the escape, म्हणजे त्या प्रिडॅटरच्या तावडीतून प्रिडॅटरच्या अटॅक मधून काय व्हावं, पटकन त्याच्यामधून एस्केप होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फास्टर स्पीड फॉर द एस्केप विच इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द प्रे मध्ये सुद्धा हे काही असणार आहे, काही डिफेन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. Then next आपण बघू शकतो डिफेन्स which is nothing but the monarch butterfly. In monarch butterfly we observed that distasteful to its the predator that is bird. This monarch butterfly which become distasteful to its predator that is bird due to development or due to present of a special chemical in its body. म्हणजे ही मोनार्च बटरफ्लाय जी असणार आहे, ती मोनार्च बटरफ्लाय ही त्याच्या प्रिडेटरला काय लागणार नाही, टेस्टफुल नाहीये ती, त्याला का, कारण त्या मोनार्च बटरफ्लाय मध्ये एक पॉइझनस केमिकल त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दीज पॉइझनस chemical in the body of this monarch butterfly, this monarch butterfly become distasteful to its predator. त्याच्या प्रिडेटरला ते डिस्टेस्टफुल लागणार आहे किंवा हे पॉइझन त्याच्या प्रिडेटरच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होऊ शकतं, त्या प्रिडेटरच्या इंटरनल ह्याच्यावरती ज्या काही सिस्टीम्स असतील त्याच्यामध्ये हे पॉइझन गेलं तर डिस्टर्बन्सेस काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे. Then this distasteful to its this monarch butterfly become distasteful due to presence of special poisonous chemical, and this special poisonous chemical which is acquired by the caterpillar of this monarch butterfly, when the caterpillar of the monarch butterfly which is feeding on a poisonous bead. म्हणजे हे बटरफ्लायचा जेव्हा काय असणार आहे, लार्वल स्टेज मध्ये, कॅटरपिलर स्टेज मध्ये जेव्हा हे मोनार्च बटरफ्लाय प्रेझेंट असेल तेव्हा त्याचं जे फूड मटेरियल असणार आहे ते काय असणार आहे, वीड प्रेझेंट, आणि त्या वीड मध्येच काय असणार आहे, पॉइझनस केमिकल आहे. अँड ड्यू टू दिस पॉइझनस वीड, this special poisonous chemical which is present in this monarch butterfly, due to presence of this chemical the monarch butterfly which is protect itself from its predator, त्याच्या प्रिडेटर पासून म्हणजे बर्ड पासून ते स्वतःचं काय करणार आहे, प्रोटेक्शन करू शकते. Then next we observe that for plants herbivores are the predators. Means we observe that in the nature number of animals which are depend on the plants to fulfill their food requirement, जे काही
बरेचसेच ॲनिमल्स नेचरमध्ये असे आहेत की जे आर टोटली दीज ॲनिमल्स which are depend upon the plants to fulfill their food requirement and these animals which are considered as a herbivorous and herbivorous आपण म्हणतो and these herbivores हे herbivores जे असणार आहेत these herbivores are the predator of the plant जे काय आहे predator आहे and so from the protection from these predator या predator पासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी प्लांट्स काय करणार आहेत प्लांट्स also develop some morphological characteristics as well as some morphological defense mechanism as well as chemical defenses which are developed in the plants मध्ये असे काही chemical and morphological defenses आपल्याला पाहायला मिळतील for the protection of the plants from its predators because the plants cannot move from one place to other place for the protection म्हणजे या प्रिडॅटर पासून प्रोटेक्ट होण्यासाठी किंवा प्रिडॅटरचा त्यांच्यावरती अटॅक होऊ नये म्हणून प्लांट्स काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करू शकत नाही आणि त्यामुळे प्लांट्सनी काय केलेलं आहे स्वतःमध्ये असे काही मॉर्फोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम डेव्हलप केलेत किंवा काही केमिकल्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेत ड्यू टू विच दीज plants are protected from the different predator or different herbivore पासून त्याचं प्रोटेक्शन होईल. For example, we observed that development of the thorns. These are observed in acacia and cactus. Cactus plant मध्ये आपण बघू शकतो, acacia मध्ये बघू शकतो, बाबळी मध्ये बघू शकतो. असे नंबर ऑफ प्लांट्स आहेत की त्या प्लांट्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात शार्प पॉइंटेड स्ट्रक्चर पाहायला मिळतात. These are nothing but the thorns. जे काटे डेव्हलप होणार आहेत त्या प्लांट्सच्या बॉडीवरती काय होतात थॉर्न्स डेव्हलप होतात की ज्यामुळे काय होईल these plants are protected from the grazing or the browsing animals. जे काही चरणारे प्राणी आहेत त्याच्यापासून त्याचं काय होईल प्रोटेक्शन होणार आहे. So these morphological defenses which are developed in the plants मध्ये डेव्हलप होतात. As well as some chemicals which are also present in some plants and due to presence of these chemicals these plants which are protected from the grazing animals. For example जर आपण बघितलं कॅलाट्रॉपिस की ज्याला मराठीमध्ये आपण रुई म्हणतो this कॅलाट्रॉपिस which containing a highly poisonous glycosides. This Calotropis which is abundantly observed or widely present in a field area मध्ये किंवा रोड साइडला आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे कॅलोट्रॉपिस प्लांट आपल्याला पाहायला मिळतं. But we never observed that the cows or the other cattle जे असणार आहेत these cattle never grazing of these Calotropis. हे कधीही काय करणार नाही जे काही कॅटल्स आहेत जे काही चरणारे प्राणी आहेत ते कधीही या कॅलाट्रॉपिस या प्लांट्सला कधी आपण खाताना बघत नाही कारण का या कॅलाट्रॉपिस प्लांट मध्ये एक केमिकल प्रेझेंट आहे हायली पॉइझनस केमिकल प्रेझेंट आहे विच इज नथिंग बट दिस हायली पॉइझनस ग्लायकोसाइड्स which is present in these calotropis and due to presence of these highly poisonous glycosides the calotropis are not eaten by these browsing animals. Browsing animals ह्याला खाणार नाही कारण ते स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये प्लांट बॉडीमध्ये हे केमिकल सिक्रेट केलेलं आहे. Then the next other wide variety of chemicals which are also present in the plants. These are nothing but the nicotine, then the caffeine, then quinine, then the strychnine, then the opium. These are nothing but these chemicals which are the secondary metabolites. हे सगळे काय आहेत secondary metabolites आहेत and all these secondary metabolites which are secreted by the plants or produced by the plants for the protection of the plants from the different predators. वेगवेगळ्या प्रिडेटर पासून त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे सेकंडरी मेटाबोलाइट्स हे केमिकल्स त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेले आहेत. Because already we know that number of insects which
use or suck the leaf juice or other plant parts juice as a feeding purpose or use as a food or their nutrients. ते काय करणार आहेत, त्याला जे काही न्यूट्रिएंट्स लागणार आहेत त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी, त्यासाठी ते काय करणार आहेत, प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट मधला जो काही ज्यूस असेल तो सक करतील, लीफ ज्यूस सक करणार आहे. त्यामुळे इन्सेक्ट पासून प्लांटचं प्रोटेक्शन होण्यासाठी प्लांट काय करणार आहेत, स्वतःमध्ये काही केमिकल डिफेन्स डेव्हलप करतात. मीन्स सम केमिकल्स, secondary metabolites which are produced in the plant and due to which these plants are protected from the different predator. वेगळ्या predator पासून त्याचं काय होईल, प्रोटेक्शन होणार आहे. So in this way the predation is one of the interaction in which prey and predator is present, in which the prey is eaten by the predator, but the predator play very important role to control the number or control the population density of the prey, and also it avoid the competition between the preys. वेगळ्या प्रेस मध्ये कॉम्पिटिशन पण काय करणार आहे, हे प्रिव्हेंट करेल, अवॉइड करेल, ॲज वेल ॲज त्याचा नंबर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर इकोसिस्टम बॅलन्स साठी सुद्धा दिस इंटरॅक्शन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द नेचर. Then next आपण बघणार आहोत commensalism. This commensalism is in commensalism this is also one of the interaction in which one species benefits and other is neither benefited nor harm. म्हणजे तिला बेनिफिट पण होणार नाही आणि म्हणजे फायदा पण होणार नाही, तोटा पण होणार नाही. पण एक जी स्पेसिस असेल which get benefits from the other, या दोन स्पेसिस मध्ये जी इंटरॅक्शन आहे त्यामध्ये एका स्पेसिसला फक्त काय मिळणार आहे, बेनिफिट मिळणार आहे, आणि दुसरी जी स्पेसिस असेल ती न्यूट्रल असेल, तिला बेनिफिट पण मिळणार नाही आणि तिला कोणता त्यापासून काय होणार नाही, इनिबिशन पण होणार नाही. द अदर स्पेसिस विच इज नॉट हार्मफुल टू द सेकंड स्पेसिस, म्हणजे फर्स्ट स्पेसिस जी असणार आहे ती दुसऱ्या स्पेसिसला बेनिफिशियल पण नाही आणि हार्मफुल पण नाही. अँड दिस टाइप ऑफ द इंटरॅक्शन विच इज नोन ॲज ए कॉमेन्सॅलिझम. तर या कॉमेन्सॅलिझमचे एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, द वन ऑफ द एक्झाम्पल विच इज नथिंग बट द ऑर्किड ऑन ए मँगो ट्री. जर आपण मँगो ट्रीच्या ब्रांचेस बघितल्या तर मँगो ट्रीच्या ब्रांचेस वरती आपल्याला असे इपिफायटिक प्लांट्स पाहायला मिळतात. इन दिस इपिफायटिक प्लांट्स, या इपिफायटिक प्लांट्स मध्ये आपल्याला असे इपिफायटिक रूट्स पण पाहायला मिळतील, त्याचबरोबर तिथं क्लिंगिंग रूट्स असतात. त्या क्लिंगिंग रूटच्या सहाय्याने काय होणार आहे, दीज ऑर्किड प्लांट्स और इपिफायटिक प्लांट्स दे आर अटॅच्ड टू द बार्क ऑफ दीज मँगो ट्रीच्या असणार आहे त्या मँगो ट्रीच्या ब्रांचेस, मँगो ट्रीच्या जे मँगो प्लांटच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसच्या ह्याच्यामध्ये बार्क मध्ये त्या काय होतील, पेनिट्रेट होतील आणि प्लांट बॉडी फिक्स करणार आहे. त्या इपिफायटिक प्लांट जे असणार आहे, दीज इपिफायटिक प्लांट्स which the epiphytic plants develop the epiphytic roots, and these epiphytic roots which absorb the moisture from the atmosphere मधनं moisture absorb करतील, as well as these plant also prepare the food material by the process of photosynthesis मग पासून ते काय करणार, ते फूड मटेरियल तयार करतील. म्हणजे फक्त अटॅचमेंट साठी फक्त काय करणार आहे, हे प्लांट काय होईल, याला अटॅच होणार आहे. पण या इपिफायटिक प्लांट पासून या मँगो ट्रीला कोणत्याही प्रकारचा काय होणार नाही. दिस ऑर्किड प्लांट विच इज नॉट हार्मफुल और नॉट बेनिफिशियल टू द मँगो ट्रीला त्याच्यापासून फायदा पण नाही आणि तोटा पण नाही. त्यामुळे ही जी काय इंटरॅक्शन, द इंटरॅक्शन इन बिटवीन द orchid and mango tree is the commensalism, example of commensalism. Then also we observed that the barnacles growing on the back of whale जे असणार आहे त्या whaleच्या back वरती जे barnacles present असतील. Barnacles is one of the arthropod. हा एक आर्थ्रोपोड आहे की जो आर्थ्रोपोड काय होणार आहे, त्या whaleच्या बॅकला तो काय असतो, अटॅच असणार आहे.
in that association or in this interaction will do not get any benefit or the harm from this barnacle. या barnacle पासून त्याला कोणत्याही प्रकारचा काय होणार नाही, फायदा पण नाही तोटा पण नाही. त्यामुळे this is also one of the association or example of the commensalism. Then we also observed that the other example, that is the cattle egret and grazing cattle in a close association. The cattle egret always forage. म्हणजे जर आपण बघितलं तर इग्रेट जे असणार आहे, दिस कॅटल इग्रेट म्हणजेच काय असेल, बगळे जे असणार आहेत ते आपण बघतो की जिथं ज्या काही काऊज बफेलो जे कॅटल जिथं ग्रेझिंग करत असतात त्याच्या अवतीभोवतीच आपल्याला काय पाहायला मिळतात, दिस इग्रेट पाहायला मिळतात. आपल्याला कॅटल इग्रेट पाहायला मिळतात. कारण का, कारण या दोन्हीमध्ये असोसिएशन आहे. कॉमेन्सॅलिझम आपल्याला पाहायला मिळतं व्हेनेवर दीज कॅटल मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत त्यावेळी तिथल्या प्लांट मध्ये, तिथल्या ग्रास मध्ये जे काही इन्सेक्ट असणार आहेत ते इन्सेक्ट तिथून मूव्ह होतील, ते वरती येणार आहेत आणि त्यामुळं पटकन या कॅटल इग्रेटला काय मिळणार आहे, दिस कॅटल इग्रेट फीड ऑन दॅट इन्सेक्ट. ते इन्सेक्ट त्याला इझिली अवेलेबल होतील. जर हा कॅटल इग्रेट हा ग्रेझिंग कॅटलच्या असोसिएशन मध्ये राहिला नाही, then it is difficult to egret to find out this insect. इन्सेक्ट फाइंड आउट करणं किंवा ते इट करणं हे त्याला काय होईल, डिफिकल्ट होईल. त्यामुळं या असोसिएशन मध्ये, या इंटरॅक्शन मध्ये कॅटल इग्रेट गेट बेनिफिट्स फ्रॉम these grazing cattle for getting the food. But these grazing cattle do not get any benefit or the harm from these cattle egret. Then the next आपण बघतो the interaction between the sea anemone that has a stinging tentacles and clownfish. जर आपण बघितले the fish that lives among them, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतील, the clownfish that lives among them. त्या जे काही सी एनिमोन आहेत त्या सी एनिमोन मध्ये काय असणार आहे, स्टिंगिंग टेंटॅकल्स प्रेझेंट असणार आहेत आणि त्या स्टिंगिंग टेंटॅकल्स मध्ये हे फिश प्रेझेंट असते. हे जे काही फिश प्रेझेंट असणार आहेत, these fish as they present in the stinging tentacles, these fish are away from these stinging tentacles, but due to presence in between the stinging tentacles, these fish which are protected from their predator, त्याच्या प्रिडेटर पासून काय होईल, त्याचं प्रोटेक्शन होणार आहे. पण या सी एनिमोनला या फिश पासून कोणताही बेनिफिट मिळणार नाही किंवा ते फिश जे असणार आहेत, these fish which are not beneficial or harmful to these sea anemone. या सी एनिमोनला ते बेनिफिशियल पण नाहीत आणि हार्मफुल पण नाहीये. पण हे जे काही फिश असतील या फिशला मात्र काय असणार आहे, फिशचं मात्र त्याच्या प्रिडेटर पासून काय होईल, प्रोटेक्शन होणार आहे. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझमचं हे एक एक्झाम्पल आहे. सो these are the different interaction. ह्या वेगवेगळ्या इंटरॅक्शन आहेत. दॅट इज म्युच्युअलिझम असेल, त्याचबरोबर काय असणार आहे, तर प्रिडेशन आहे, कॉमेन्सॅलिझम आहे, पॅरासाइटिझम आहे. ऑल दीज आर द इंटरॅक्शन. In that interaction we observe that how there is interaction takes place in between the different species of the individuals of the different species. किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की एकाच स्पेसिस मधल्या दोन इंडिव्हिज्युअल मध्ये पण काय होणार आहे, इंटरॅक्शन होईल. So these examples which are very important for the NEET and CET exam. NEET and CET exam साठी हे एक्झाम्पल्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर शॉर्ट नोट मध्ये पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट ए नोट ऑन कॉमेन्सॅलिझम, राईट ए नोट ऑन प्रिडेशन, किंवा ह्याच्या एखाद दुसरं एक्झाम्पल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. किंवा ह्या ज्या काही इंटरॅक्शन आहेत त्या इंटरॅक्शनचे आपल्याला मॅच द पेअर मध्ये इंटरॅक्शनचं नेम आणि त्याचे एक्झाम्पल अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकेल. किंवा कंप्लीट द चार्ट मध्ये सुद्धा हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे. Then also you remember the some days which are related with the environment, that is the World Environment Day.
वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी असणार आहे? ऑन 5th जून. 5th June, which is celebrated as a World Environment Day. Then World Population Day on 11th July. 11th July, which is celebrated as a World Population Day. Then 22nd April is celebrated as a वर्ल्ड अर्थ डे. म्हणजे जागतिक वसुंधरा दिन हा कधी सेलिब्रेट केला जातो? तर 22 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड ओझोन डे. वर्ल्ड ओझोन डे ऑन 16th सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा काय आहे? वर्ल्ड ओझोन डे. हे जे असेल हे चारही पॉइंट तुम्हाला MCQ साठी, मग ते नीट असेल किंवा CET असेल त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. In this way, here we completed this chapter, that is organisms and population. या चॅप्टर मध्ये पॉप्युलेशनशी रिलेटेड जी सगळी टर्मिनॉलॉजी आहे, ऑल द टर्म्स विच आर रिलेटेड विथ द पॉप्युलेशन, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर द एक्झाम. म्हणजे CET नीटसाठी एक्झामसाठी ते इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे सेंटेन्स आहेत त्या सेंटेन्स त्याच्याशी रिलेटेड आपल्याला 4 सेंटेन्स दिले जाऊ शकतात आणि चूज द करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट अशा टाईपचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. करेक्ट सेंटेन्स स्टेटमेंट्स वरती पण येऊ शकेल किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट वरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे निश, हॅबिटॅट हे पॉइंट आपण डिस्कस केले ते पॉइंट पण आपल्याला ते इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर हे जे काही इंटरॅक्शन्स आहेत, द इंटरॅक्शन्स विच आर सो इम्पॉर्टंट, त्याच्यामधले सगळे एक्झाम्पल्स हे आपल्याला नीटच्या दृष्टिकोनातनं अतिशय इम्पॉर्टंट आहे. So in this way, here we completed this chapter, that is the organisms and the populations. Thank you very much.